मित्रांनो, ह्या एक्झिबिशनमधला शेवटचा नॉट द लिस्ट आशिष ठाकूर याचं काम आहे ना, तुमच्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला घेऊन जाणार. जेव्हा आपण प्रवासाची सुरुवात करतो ना, तेव्हा आपण जातो अग्नीकडे, बरोबर की नाही? सुरुवात करण्यासाठी अग्नीकडे पहिल्यांदा जावं लागतं आणि अग्नीकडनं जे आपल्याला मिळतं ना, त्यामुळे आपला प्रवास हा सुसह्य आणि सुस्कर होतो. आणि या अग्नीविषयी तुझ्या कामामध्ये ना माती 5 एलिमेंट्स आहेत. म्हणजे मुळात सगळ्यांच्याच कामामध्ये 5 एलिमेंट्स आहेत. तुझ्या कामामध्ये अग्नितत्वाचा वापर आहे. मला सांग की तुझ्या कामामध्ये अग्नीचा वापर तू कसा करतोस? हॅलो, मी आशिष ठाकूर, पेणमध्ये राहतो मी. माझी चित्ररचना म्हणजे माझा स्वभाव होता. लहानपणापासूनच मी पेणसारख्या एका छोट्या खेड्यामध्ये राहिलो आणि आज शहरीकरण आणि गाव या दोघांचा जर विचार केला जातो तर गाव पण कुठेतरी हरवलं गेलेलं आहे आणि ते गाव पण टिपण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. माझ्या लहानपणी ज्या गोष्टी होत्या की अर्थात चुली असते, मातीच्या चुली असते, शेगडे असते, किंवा सारवलेलं अंगण असेल, मातीची घरं असते, किंवा चुलीजवळील जे काजळी असेल आणि ते काजळीने कालवणलेली जी भिंत असेल ती भिंत मी पेंट करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुझ्या या चित्रांमध्ये आहे ना, तुझ्या हे मातीचं एक भांडं आहे आणि त्याच्यात खूप सारी काजळी आहे. म्हणजे त्याला आपण जेव्हा खूप भासतो तेव्हा जो इफेक्ट येतो, आणि लिंपण जेव्हा आपण चूल बनवतो तेव्हा एक लेप लावतो मातीचा. ह्या सगळ्याचा इकडे ना दिसून येतोय, सगळ्याचा मिक्स मीडिया आणि एक छान टेक्स्चर आणि एक छान डिझाईन तयार झालं आहे. मला एक सांग, हा जो प्रकार आहे, हे जे भांड्यावर तुला मातीच्या करण्याचं तुला कसं काय सुचलं आणि हे तू काय म्हणून केलंस? ह्याच्यामध्ये काय कायचा वापर झाला आहे? कारण लहानपणापासूनच मी काही गोष्टी पाहत आलेलो आहे, त्या माझ्या मेमरीमध्ये साठले गेलेलं आहे की मातीच्या चुली असतील, मातीची भांडी असतील, म्हणजे रोटी वगैरे किंवा भाकरी बनवण्यासाठी असलेले मातीचा तवा, या सर्व गोष्टी आता पास्ट होत चालल्या आणि हे पास्ट झालेल्या गोष्टी आहेत ती मी माझ्या कामातून आणण्याचा प्रयत्न करतो. हा तवा आहे, या तव्यामध्ये ही जी माती आहे, पण ती माती काहीतरी प्रोसेस केल्यासारखी, किंवा ह्याच्यामध्ये काय काय एलिमेंट्स आहेत? त्याच्यात मिक्स मीडिया म्हणून मी यूज केलेला आहे. मातीचा तव्यावर मिक्स मीडिया स्वरूपात मी काम केलेलं आहे. काय काय केलंय? पेंड्याचा वापर केलेला आहे. कारण शेती जाळल्यानंतरचा जो फील मी बघतो, कारण तो जाळल्यानंतरचा जो फील असतो तो मला असं वाटतं खरं तर माझा तो तवाच आहे, किंवा एखादा कढई, काळी झालेली ती कढई आहे, असंच मला तो फील आहे आणि तो मी इम्पॅक्ट घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. काही ठिकाणी मी सँडपेपरचा सुद्धा वापर केलेला आहे, कारण सँडपेपरचा जो कलर्स आहे तो टेराकोटाशी कुठेतरी कनेक्शन आहे त्या भिंतीशी, आणि त्या भिंतीला लागलेली ती काजळी असेल तो मी उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण हे जे करताना इकडे तू जाळलंयस, काय केलंयस? मी काही ट्रीटमेंट केलेले आहेत. म्हणजे नक्की काय वेल्वेट ट्रीटमेंट? ट्रीटमेंट असेल, किंवा ती काजळी आहे ती काजळी कधी तव्यावर ज्यावेळेला आपण तवा ज्यावेळेला भाजला जातो त्यावेळेला ती काजळीचं लेअर लागून ना तिला जर कधी स्पर्श करण्याचा जर प्रयत्न केला तर ते एक वेल्वेटसारखा तिला फील असतो. तुम्ही कधी जरी असं फील करा की त्याला स्पर्श करा तर तो असा वेल्वेटसारखा असा फील येतो, आणि तो वेल्वेटचाच ट्रीटमेंट मी त्या काजळीला देण्याचा प्रयत्न केला. आणि इकडे हे सुद्धा त्याच प्रोसेसमधलं काम. इकडे असं वाटतंय की ते आपली जी भिंत असते मातीची किंवा टेराकोटाची टाईल असेल, त्याच्यावर आग म्हणजे चूल लावताना बरेच डिझाईन्स तयार होतात, त्या पद्धतीने केलेस तू. पण ते नक्की म्हणजे काय केलेस तिकडे? ती भिंतच आहेत, भिंतीमधले जे कलर्स आहेत आणि त्या कलर्सच्या माध्यमातून मी गंध घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जो स्मेल आहे कुठेतरी तो हरवला गेला आहे, तो धुराचा स्मेल असेल किंवा त्या काजळीजवळचा तो स्मेल असेल, तो मी स्मेल देण्याचा प्रयत्न करतो. ह्याचा बेस काय वापरलास? बेस्ट मी सँडपेपर वापरलेला आहे, मिक्स मीडिया पेपर यूज केला आहे, सँडपेपर यूज केला आहे, अनेक काही ठिकाणी चारकोल यूज केलेला आहे. सँडपेपर तू घासून पण केलेला आहे? घासून पण केलेलं. ज्या वेळेला शेती झाल्यानंतर, ज्याला आम्ही मळणी म्हणतो, तर ती मळणी झाल्यानंतर शेत पूर्णपणे जाळलं जातं
आणि तो जाळल्यानंतरचा जो फील आहे, जो काळं होणं किंवा तो मला तो तव्यासारखा फील होतो प्रत्येक वेळेला, त्याचा करपणं, त्याचा जो स्मेल आहे, तर हे मी माझ्या कामातून आणण्याचा प्रयत्न करतो आहे. इथे मी तर पूर्ण ॲक्च्युअल पेंडा वापरण्याचा प्रयत्न केला, जो राईस स्ट्रॉ जो असतो तोच बर्न करून मी वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता इथे जो पेंडा आहे म्हणजे मला वाटतं सँड पेपर पण हो, हो, वापरला आहेस, हो. म्हणजे आपली शेत जमीन, हां. आता मी तर जाणार नाही जाणार. बघायला, पण तू इथेच मला दाखवलंयस की ती भाजल्यावर कशी भाजल्यावर कशा दिसते. दिसेल, हो. हा, म्हणजे हे सगळं करताना तुझ्या डोक्यात ही कल्पना आली कुठून? अ, मुळात जी भांडी असतील किंवा चुलीजवळचं असलेलं ते म्हणजे काजळीने होणारा जे भाग जो आहे तो मी जास्त आणण्याचा प्रयत्न करतो. मी सुद्धा पेणमधली आहे आणि अलिबागमधली आहे, तर मला हे सगळं माहिती आहे, मी पाहिलं आहे. आणि परत मला तू माझ्या जुन्या गोष्टींची आठवण करून दिलीस. आणि इतकं चुलीजवळ जाणं जे काय असतं ना, की ते छोट्या छोट्या गोष्टी आपण खरं मिस केल्यात सगळ्यांनी, त्या इकडे पाहायला मिळाल्यात. आणि तुला ह्या तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.